CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून आक्षेप नोंदवत पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अश्लील शिवीगाळ केल्याची रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती। त्यानंतर राज्यभरात एकच वाद निर्माण झाला आणि काही राजकीय पक्षासह सामाजिक संघटनांनी बुलढाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयात मोर्चा काढून शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्याचा इशारा दिला आहे। त्यामुळे उद्या राज्यभरातून शेकडो नागरिक या ठिकाणी येण्याची शक्यता असल्याने मोर्चामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्यावर असभ्य टीका करू नये, अन्यथा जशास तसे उत्तर देऊ असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। त्याचबरोबर पुस्तकाचे सामूहिक वाचन करताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मानजनक उल्लेख करावा। मोर्चा दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील अशा पद्धतीचे निवेदन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे। यावेळी शिवसेनेचे विविध पदाधिकारी, महिला व आमदार संजय गायकवाड यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खरं तर जे काही 8 दिवसापासून चाललेलं आहे, आपण फेसबुक, इंस्टाग्राम असं व्हॉट्सअप असं सगळीकडे आपण बघतो आहे की शिवाजी कोण होता। आता वास्तविक आहे की ही एकेरी भाषा आहे आणि ही एकेरी भाषा जर का आपल्या लहान मुलांना जर ऐकली तर त्यांनाही तेच वळण पडेल। या अनुषंगाने असं वाटतं की ते भाषा कुठेतरी बदलल्या गेली पाहिजे, कारण एकेरी भाषा ह्या अशा थोर महात्मांना किंवा पुरुषांना देऊ नये असं एक वाटतं। आज जे आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे, जे चाललेलं आहे की उद्याला सर्व महाराष्ट्रातून फेसबुकमध्ये आपण बातम्या ऐकतोय की उद्या बुलढाणा चलो, संजू भाऊच्या घरावर जाऊ, आपण तिथे जाऊन पुस्तक वाचू, तर कायदा आणि सुव्यवस्थेचं भान राहावं या अनुषंगाने आम्ही इथे निवेदन द्यायला आलेलो होतो। त्याचप्रमाणे संजू भाऊवर काही घाणेरडे अपशब्द या लोकांनी बोलू नये। त्यांना पुस्तक वाचायचं असेल तर त्यांना बिनधास्तपणे त्यांनी ते पुस्तक वाचावं। वाचत असताना एकेरी भाषेचा, शिवाजी महाराजांचा कुठेही उल्लेख होणार नाही याची दक्षता त्यांनी घ्यावी, एवढ्यासाठी आम्ही आज इथे निवेदन देण्याकरता आलेलो आहोत। काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल या पुस्तकाबद्दल जे वादळ निर्माण झालेलं आहे, त्या अनुषंगाने माननीय रोहितदादा पवार उद्या बुलढाण्यामध्ये येऊ घातलेले, त्या अनुषंगानं कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही SP साहेबांना निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहोत। आमचं पुस्तक वाचण्याबद्दल कोणताही आक्षेप नाही आहे। त्या पुस्तकावरचा जो मजकूर एकेरी भाषेमध्ये आहे तो सोडून त्यांनी वाचावा। त्या वाचनामध्ये आम्ही सुद्धा तिथे सामील होऊ आणि पुस्तक वाचत असताना आमचे आमदार धर्मवीर संजूभाऊ गायकवाड यांच्यावरती कोणतीही टिप्पणी त्यांनी करू नये। त्यांनी जर त्यांच्यावरती जर कोणत्याही प्रकारे टिप्पणी करण्याचा किंवा काही करण्याचा प्रयत्न केला, आम्ही तिथेच त्यांना उत्तर देऊ आणि तिथेच त्यांचा विषय तसेच आम्ही तिथे त्यांना उत्तर देऊ। नाही, पुस्तकावरती बंदी घालणारच आहे। आम्ही निवेदन सुद्धा दिलं आहे की त्या पुस्तकावरती बंदी घाला, त्याचा शीर्षक बदलाव ही याचे आहे। शीर्षक नसेल बदलं तर त्या पुस्तकावरती बंदी घालावी। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।